अहो मी चालली मुंबईला. मुंबईला कशाला? अहो मला डायरेक्टरचा फोन आलता. काय म्हणला ते म्हणले की पिक्चर मध्ये काम करायचं आहे, हिरोईन बनायचं आहे. पिक्चर मध्ये काम करायचं आहे? हा. अगं तिथं कशाला चालली? इथं माझ्या व्हिडिओ मध्ये रोज माझी हिरोईनच आहे ना तो. अहो इथं काय कसलं कुठं तुमचं व्हिडिओ, कुठं ती पिक्चर? मला जायचं, मी जाणार आहे आणि मुला लेकरांना नीट सांभाळा आणि तुम्ही पण नीट जेवण करा. ते जाऊ नको काय, इथं राहा. माझ्या हिरोईनच आहे की तो माझ्या व्हिडिओ मध्ये. जाऊ द्या ना, माझ्या कुरिअरचा प्रश्न आहे. अगं तिथं कोण नाही आपलं, काय खाशील काय पिशील? हा तिथं कसं कोण नाही, माझा मावस भाऊ नाही का सूरज चव्हाण, झपुक 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 झपुक. जाऊ द्या ना. एका पिक्चरचे ऑफर आले नाही तर लगेच नवऱ्याला विसरले, त्याला काय अर्थ आहे? नाही हो, जाऊ द्या, जाऊ द्या ना मला. हो काल 7:30 वाजता फोन आला. तुम्हाला कसं माहिती? म्हणजे तुम्ही माझं बोलणं चुरून चुरून ऐकताय ना, है ना? मॅच केलता ती फोन. हा बघावं म्हणलं जेडी काय म्हणते, तिचं मन काय काढून घेण्यासाठी फोन केला. हा पिक्चरची ऑफर आली नाही तर लगेच इसरून जाते काय तू? जा मग आता. अहो नाही हो, नाही जाणार मी. नाही आता माझ्या व्हिडिओ मध्ये मी तुला घेणार. एका दिवशी तू अशीच करणार आहे तुझा. नाही जाणार. हा तू एक पिक्चरची ऑफर आली नाही तर लगेच इसरून गेली. हा जातो तुमच्याच पिक्चरची हिरोईन बनणार मी तुमच्या सोबत. जाऊ तिकडे पिक्चर काय नाही, मी तुमच्या सोबत. जेड्या काय कांगवा घेऊन हिंडते? अहो मला पिक्चर मध्ये जायचं नाही का? मला पिक्चर मध्ये जायचं आहे. म्हणजे डोक्यातलं खोळ गेलंच नाही अजून तुझ्या? नाही ना हो. अहो मला का नाही पैसे द्या ना, ही केस अशी सरळ करायची. बघा ना किती वाकडी झाली ती. मला पिक्चर मध्ये जायचं आहे. माझ्याकडे काय पैसे नाहीत, कांगाला आहे मी. द्या ना हो, असं करताय दे की. नाही पैसे नाहीत माझ्याकडे. माझी केस सरळ करायची, बघा किती वाकडी झाली ती. काय सुद्धा नाही तर माझं रुपये नाही पैसे. एक काम कर की, हा तू घरीच कर ना केस नीट. अहो नाही ना होत. तू घरातल्या सगळ्यांना सरळ केलं. हा साधी केस तुला सरळ होणार ती बाई. माझ्याकडे नाही तर पैसे. बर ठीक आहे, राहू द्या. मी माझ्यापासून खरं असते. परत देणार ना तुम्ही मला पैसे? काय संमत आहे? माझं कमी होते मग पैसे. अहो माझ्यापासले पैसे सगळं संपत येत. तुम्ही द्या तुमच्यापासले पैसे. मी नाही माझ्यापासलं खरंच ना. मी नाही ब्युटी पार्लर जाणार माझ्यापासले पैसे खर्चून. तुम्ही बोलणार नाही का? मला लई राग आलाय बर का. तुम्ही 10 म्हणायच्यात नाही बोलला ना तर मी जीव देईन. 1 2 3 4 5 6 7 8 पावणे 8 पावणे 7. पागल, 8 नंतर 9 येतं की. बरं झालं तुम्ही बोलला. बरं झालं बाई, ना तर मी ज्यूस द्यायला चालली होती. तसं बी मी तुला ढकलणार आहे. चल नाही मग पैसे द्या. मीच ढकलतो तुला हिरे. ओ घ्या जेवा. भाजी कशी झाली सांगा. मी बनवल्या, कशी झाली सांगा. भाजीत मीठच जास्त झालंय. हा पण त्यात तुझा दोष काय आहे म्हणा. आजकालचं मीठच खराट आहे. थोडं जर टाकले तर मिठासारखी चव होती. त्यामुळं थोडं मीठ जास्त झालं. आणि शेंगदाणे बी जास्त झाले तर. पण टाकलं ते चांगलंच केलं, कारण शरीराला बी चांगलं असतं. ह्यात मसाले जास्त झालेत आणि भाजी कमी पडली. हा पण तुझा दोष नाही म्हणा. आजकालच्या भाज्याच किती महाग होत चाललेत आहे ना, त्यामुळं तुझा काय दोष नाही. ह्याच्यात तेलच नाही. पण असू दे, त्यात काय तो चांगलंच केलंय की. शरीराला हानिकारकच असतं ना तेल. कोलेस्ट्रॉल वाढतं शरीरातलं.
त्यामुळं असं बिगर तेलाचं चांगलं आहे. चांगलं आहे. भाजी एकच नंबर सुपर केली. तुला तर त्या मास्टर ऑफ शेफ करायला पाहिजे. एक नंबर तू मास्टर ऑफ शेफ आहे याच्यामध्ये, भाजीमध्ये भारी केलंय एकदम. पण ती नव सगळं झालं, पण ही भाजी कशाची होती हेच मला कळलं. मी काय केलं ना तुम्हाला आवडतच नाही, चांगलंच नाही वाटत. राहू द्या, अरे इकडे खाऊ नका. कशाची भाजी?